4 वर्षापासून हे यंत्राने भात लागवड करतोय ना. आज त्यांची जी शेती आहे ही पूर्ण याच्यावर करता यंत्राने भात लागवडीवर करतायत. तर मी त्यांना विनंती करतो का या संदर्भात त्यांनी माहिती द्यावी. नमस्कार. सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्यांचं आभार मानतोय का आपण जी भात शेती करतोय. भात शेती करताना आज बहुतेक शेतकरी म्हणतोय का भात शेती ही परवडत नाही. पण परवडत कशामुळे नाही का आपण जे काही करतोय पारंपरिक पद्धतीने जी शेती करतोय त्यामुळे आपल्याला आपली भात शेती परवडत नाही. कारण रोजंदारी वाढलेली आहे, बहुतेक खतांचा खर्च वाढलेला आहे, मजुरांचा खर्च वाढलेला आहे, त्यामुळे खरोखर भात शेती परवडत नाही. पण मी आता गेली 4 वर्षापासून यांत्रिकीकरणाने शेती करीत आहे. पहिल्या वर्षी फक्त 50% शेती केली होती, पूर्ण घाबरून गेले होते. त्याच्यानंतर मी पुढच्या वर्षीपासून मला जेव्हा अनुभव म्हणजे पूर्ण विश्वास बसला आणि माहिती मशीनची पूर्ण झाली, तर आज मशीनची लागवड ही अतिउत्तम आणि एकदम फायदेशीर आहे, म्हणजे परवडेबल आहे. तरी त्याच्यासाठी आपण जो काही आपण पारंपरिक पद्धतीने जे काही शेती करतो आहे त्यासाठी आपल्याला वर्षभर कष्ट करावं लागतात. यांत्रिकीकरणाने मी लागवड करीत असताना मला फक्त गेले ज्यावेळेस आपल्याला भात पेरायचं असतं त्यावेळेस फक्त माती चाळून म्हणजे ते 1-2 दिवस लागतात, फक्त 1 ते 2 दिवस लागतात. आणि रोप पेरायला फक्त 4-1 तास लागतात. म्हणजे जे काही आपण दिवाळीपासून ते मे महिन्यापर्यंत जे काही कष्ट करत होतो ते पूर्ण माझे बंद झालेले आहेत. आणि जो काही त्यासाठी लागणारा खर्च होता तो पूर्ण म्हणजे बचत झालेली त्याच्यापासून. आणि त्यामुळे माझ्या उत्पादनात भर झालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं जे काही मनुष्यबळ किंवा जो काही आपल्याला पाण्या पावसात जे काही महिनाभर समजा माझी 4-5 एकर शेती होती, लेबर न मिळाल्यामुळं मला साधारणतः महिनाभर ते सव्वा महिना लागवडीला लागत होता. कारण लेबर कधी 2, कधी 4, कधी 8-10 असे भेटायचे. पण आता यांत्रिकीकरणामुळे शेती करत असल्यामुळं माझी लागवड ही जास्तीत जास्त 1 ते 1.5 दिवसात पूर्ण होते. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. काय 1 एकरला 80 ते 100 ट्रे लागतात. भात किती लागते? साधारणतः 7 ते 8 किलो लागतं. म्हणजे बी जर जाड पेरलं तर 9 ते 10 किलो लागतं. रोपाची हाईट जास्तीत जास्त 6 ते 7 इंच झालं. काही जमिनी अशा भरपूर पाणी लागवडीच्या वेळेस आपल्याला पाणी हे पूर्ण काढूनच द्यावं लागते. 15 दिवस तरी कमी कमी पाणी आपल्याला ते त्याच्यात हे करता आलं पाहिजे, ॲडजस्ट करता आलं पाहिजे. नाही चालतं, पाणी किती असो. आता मी यावर्षी फुल पाण्यामध्ये लागवड केलेली आहे. पण मग निरोप 12 ते 13 दिवसात चालतं. पण जर जास्त उंच वाढलं का कट करावं लागतं. कारण याचा शेंडा मागच्या चुडाच्या एका शेंडा दाबला जातो, रोप आडवं दाबलं जातं. त्याच्यामुळे जास्त उंचीचं लागवड करायला जमत. हो, एकदम योग्य आहे. रोप टाकताना प्रोसेस असते का पहिल्यांदा आपल्याला माती पूर्ण चाळून घ्यावं लागते. माती अशा ठिकाणची घ्यायची का ज्या मातीमध्ये तण नसेल. तण नसेल अशी माती कुठे भेटेल आपल्याला? तर एकतर आपल्याला ते एखाद्या तलावामध्ये, कारण जो तलाव पावसाळ्याभर पाणी असतं आणि उन्हाळ्यात पूर्ण कोरडा झालेला असतो. मग हवेने येणारे तण वगैरे तिथं राहत नाही. आणि तो गाळा आपण चांगला काढून म्हणजे वाळलेली माती चांगली काढून आणि मिक्स करून सोडून पूर्ण रोटर वगैरे मारून आपण ती चाळून घ्यायची असते. एकरी जास्तीत जास्त 2 ते 2.5 क्विंटल फक्त माती लागते. 2-2.5 क्विंटल माती लागते. हो. आणि नंतर मग पुढे आपण ती ट्रेवर मी पहिले 2 वर्ष मल्चिंग पेपरवर केली. पण नंतर माहिती लागली का ट्रेवर मल्चिंग पेपरवर थोडीशी रिस्क जास्त असते, कारण पाऊस आपल्या हातात. आता हे जे शेतकरी आहेत तर त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आंबोली गाव आहे. आंबोली गावामध्येच आपण सर्वप्रथम यंत्राने भात लागवड हा डेमो घेतलेला आणि ती बघितल्यानंतर मग आमचे शांताराम भाऊ आहेत यांनी ती सुरुवात केली. आता सर्वात प्रथम काय झालं माहिती का, ज्यावेळेस यंत्राने जर भात लागवड करायची असेल तर मॅट नर्सरी ही सर्वात महत्वाची. मॅट नर्सरी जर चुकली तर तुमचं पुढचा जो कार्यक्रम आहे तो फेल होतो. आता यावर्षी आम्ही काय केलं की ट्रे घेऊन आलो आणि ट्रे आणल्यानंतर जो 5 मे पासून पाऊस चालू झाला की तो कार्यक्रम पुढे फेल गेला. त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केलं ते टाकायचं होतं, रोपं टाकायचं ते टाकता नाही आले. कारण काय होतं, माती जी आहे तिथे सगळं चिखल तयार होतो आणि मग आपल्याला नर्सरी तयार करता येत नाही. त्याच्यामुळे जी माती आहे ही अगोदर उन्हाळ्यामध्ये चाळून ठेवायची. साधारणतः 1 एकरला तुम्हाला
100 किलो माती लागते आणि 50 किलो चांगलं कुजलेलं शेणखत जर मिक्स केलं तर रोपांची वाढ चांगली होते. आणि पहिल्या वर्षी काय झालं होतं, आम्ही याच्यावर केलं होतं, जे मल्चिंग पेपर म्हणतो त्याच्यावर हे टाकलं होतं आणि याच्यामध्ये आमच्याकडून म्हणजे त्या महेंद्रांनी सांगितलं होतं की तुम्ही युरिया मारा म्हणजे रोपांची वाढ होण्यासाठी. आणि त्यावेळेस नेमकी पावसाचा खंड पडला. पावसाचा खंड पडल्यामुळे काय झालं, सगळी रोपं जळाली. म्हणजे हा एक अनुभव आला. हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे याच्यामध्ये ह्या काही गोष्टी आहेत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर शांताराम भाऊंनी सांगितलं की एका एकराला साधारणतः 10 ते 12 किलो बियाणं लागतं, याच्यापेक्षा जास्त लागत नाही. याच्यामुळे फायदा काय आहे, पारंपरिक पद्धतीने आपण एका एकराला 30 ते 35 किलो बियाणं लागतं. म्हणजे इथं रोपांची बचत हा सर्वात महत्वाचा हे. दुसरी गोष्ट वेळेची बचत. जी मजुरी आहे, आपण पारंपरिक पद्धतीने जर लागवड केली तर एक दिवस खांदणीलाच जातो, बरोबर आहे की नाही. तसं याची जी रोपांची उचल आहे, आपण 1-2 माणसं 1-2 तासामध्ये हे करून तुम्ही किती लांबपर्यंत ते रोप नेऊ शकता. आणि दुसरा फायदा असा की ही रोप फारशी खराब होत नाही. तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ थोडंसं पाणी जर मारलं तरी हे एकदम व्यवस्थित टिकतात. आणि 2 लेबर, एक कुशल मजूर, म्हणजे आता जो ऑपरेटर आहे, आता जसं त्या काकांनी चालून बघितलं, याच्यामध्ये त्यांना जर माहिती झाली तर ते खूप चांगल्या प्रकारे चालू शकतात. पण त्याच्यासाठी एक कुशल मजूर लागतो. आणि तिकडच्या बांधावर एक शेतकरी, या बांधावर एक शेतकरी. रोप संपल्यानंतर फक्त जे ट्रे आहेत ते फक्त त्याच्यावर उचलून ठेवावं लागतं, हे सर्वात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जी लागवड आहे ही नियंत्रित होते. आणि पारंपरिक पद्धतीने केलेली लागवड ही काय होते की तुम्ही मजुराला उरकायचा असतात तो 4 गाडी 5 गाडी लागवड करतो. याच्यामध्ये ठराविक साधारण 3 ते 4 गाडी लागवड होते. फायदा कसा आहे, ही दोरीत लागवड होती. दोरीत लागवड झाल्यामुळे तुमचं कीड आणि रोग, सर्वात महत्वाचा कन्सेप्ट तेच आहे की कीड आणि रोग याच्यावर कमी येतो. कमी आल्यामुळे काय होतं की तुमचं उत्पादन हमखास वाढणार आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि आमच्याकडे काय होतं माहिती आहे का सर, खरं सांगायचं म्हणजे की योजनेमध्ये सातत्य असणं फार गरजेचं आहे. आमच्याकडे एका वेळेस यंत्रणेने भात लागवड म्हणा, दुसऱ्या पद्धतीने स्त्री पद्धतीने म्हणा, तिसऱ्या वेळेस म्हणतात तुम्ही SRT पद्धतीने करा. त्याच्यामुळे काय होतं, जे शेतकरी तयार झालेले असतात ते पुन्हा भरकटले जातात आणि मग याच्यामध्ये जो हे मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना तो मिळत नाही, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि खरं सांगतो शेतकरी मित्रांनो, मी माझ्या गावामध्ये घेतल्यानंतर आमच्या एका आजीबाईने अक्षरशः त्या शेतकऱ्याला, म्हणजे तो जो ऑपरेटर आहे त्याला शिव्याच घातल्या. कारण ती लागवड केल्यानंतर 2-3 काडी म्हटल्यानंतर सगळा चिखलच दिसायचा. भाऊ जर फेल गेलं तर बघ म्हणजे आईच्या अजिबात काळजी नका करू, तुम्ही फक्त आहे ना 1 महिनाभराने ना ते बघा. मग त्यानंतर त्या आजीला आनंद झाला. ते म्हणे ज्यावेळेस आम्ही ते भात कापणीला गेलो तर ते हातामध्ये चूड मावत नव्हते. म्हणजे शासनाचा उद्देश काय आहे, का तुमचं उत्पादन वाढलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे. शासनाचा हेतूच तो आहे की यंत्राने भात लागवड जर केली तुमची वेळेची बचत होणार आहे, बियाणाचं हे वाचणार आहे, उत्पादन डबल होणार आहे. आणि आज जो मजूर आज बघतोय सर, आमच्या भागामध्ये जर विचार केला सर की आज मजूर शेतकऱ्यांना नडण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही आमच्या भागामध्ये 4 सूत्री पद्धतीने भात लागवड करून घेण्याचा प्रयत्न करतोय सर. तर ते म्हणतात त्यांनी आम्हाला ती दोरीवर लागवड जमत नाही, ते आम्ही करणारच नाही, आम्ही अशी लागवड केली आमचं पटकन उरकतं. पण आम्ही त्यांना समजून सांगतो की हे आमचे पीक प्रात्यक्षिक शेतकरी, आम्हाला ते अधिकारी आल्यानंतर त्यांना दाखवावं लागतं. आमचा हेतू तेच आहे. आणि खरं सांगतो साहेब की हे शेतकरी ना त्या मजुरासमोर हातबल होतात आणि त्यांना नाईलाज आहे ना त्या मजुराप्रमाणे ऐकावं लागतं. खऱ्या अर्थाने शेतकरी हा राज आहे आणि राजाने राजा पद्धतीनेच जगलं पाहिजे असं मला वाटतं. पण आज मजूर आहे, मजूर या राजाची हेळसांड करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हे फार दुःखदायक आहे. म्हणजे भात लागवडीसाठी तर विचार जर केला तर शांताराम भाऊ म्हणायचे आमच्या वडिलांच्या काळामध्ये 100 मजूर लागायचे. आज ते 1 ते 2 मजुरांमध्ये त्यांची सगळी शेती कव्हर करतात. हे खूप चांगले. आणि मागे ज्यावेळेस प्रधान सचिव आले होते आंबोलीला, त्यावेळेस आम्ही हा विषय घेतला होता की मजूर जर हे करत असतील तर यंत्राने भात लागवडीमध्ये जे यंत्र आहे महाडिप्टीला जर तुम्ही अनुदान स्वरूपामध्ये दिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांचं प्रश्न मिटणार आहे. आम्ही त्यांनाही सांगितलं का जे शेतकऱ्याला 1,20,000 पर्यंत अनुदान दिलं जातं ते थोडं जर 25,000 जर वाढवलं तर कुठेतरी शेतकऱ्याला थोडासा हातभार लागणार, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि त्यांची जी लागवड ही वेळेत होणार आहे. धन्यवाद.